Good morning to you. Today we will discuss about mechanism of enzyme action. आता याच्या अगोदर एन्झाईम्स म्हणजे काय, त्याच्यानंतर त्या एन्झाईमच्या प्रॉपर्टीज काय काय असतात, त्याचं नेचर काय आहे, त्याचे टाईप्स, त्याचं क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, ह्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या आहेत. ठीक आहे. ॲक्च्युली एन्झाईम म्हणजे काय राहते, तर एन्झाईम म्हणजे असा एक प्रोटीनियाशियस एक कंपाऊंड आहे जो काय करतो, केमिकल रिॲक्शनमध्ये, जेव्हा सेलमध्ये एखादी केमिकल रिॲक्शन घडेल त्या रिॲक्शनमध्ये भाग न घेता, विदाउट पार्टिसिपेटिंग इन द केमिकल रिॲक्शन, इट जस्ट स्पीडअप, तो त्या रिॲक्शनचा काय करतो, फक्त स्पीड वाढवतो. म्हणून त्याला आपण बायो कॅटॅलिस्ट म्हटलं होतं. काय म्हटलं होतं आपण एन्झाईमला? एन्झाईम्स आर द बायो कॅटॅलिस्ट. ठीक आहे. आता या ठिकाणी जेव्हा एखादी रिॲक्शन कॅरी आउट होईल, तर तुम्हाला एक सबस्टन्स सांगितलं होतं मी तुम्हाला, की जेव्हा एखादी रिॲक्शन कॅरी आउट होईल, द सबस्टन्स विच टेक्स पार्ट इन द केमिकल रिॲक्शन, इट इज कॉल्ड ॲज सबस्ट्रेट. जो रिॲक्शनमध्ये भाग घेतो त्याला काय म्हणतो आपण? सबस्ट्रेट. आणि आणखी सोप्या लँग्वेजमध्ये जर सांगतो म्हटलं तर सबस्ट्रेट इज नथिंग बट रिॲक्टंट. ज्याच्यामध्ये रिॲक्शन घडते तो झाला सबस्ट्रेट. ठीक आहे. रिॲक्शन घडली, याचा स्पीड वाढवणारा कोण आहे? इथं असेल एन्झाईम. एन्झाईम कशावरून ओळखायचा हे आपण बघितलंय. ज्या सबस्टन्सच्या शेवटी ASE नावाचा सफिक्स लागेल, अमायलेज है ना, पेप्टिडेज वगैरे वगैरे, डी कार्बोक्सिलेज, अशाच पद्धतीचे. तर सबस्ट्रेट अंडरगो रिॲक्शन, एन्झाईम त्याचा स्पीड वाढवेल आणि फायनली जे तयार होईल त्याला म्हणतो असतो आपण काय, तर प्रोडक्ट. त्याला काय म्हणायचं आहे? प्रोडक्ट. पण ऍक्च्युली एखादा प्रोडक्ट तयार कसा होतो, तर त्या ठिकाणी या दोन गोष्टीमध्ये काहीतरी एक ऍक्टिव्हिटी घडते बा. कोणकोणत्या गोष्टीमध्ये? एक तर एन्झाईममध्ये आणि सबस्ट्रेटमध्ये. ओके. तर तेच तुम्हाला आज डिस्कस करायचं आहे की ऍक्च्युली एन्झाईममध्ये जेव्हा तो रिॲक्शनचा स्पीड वाढवतो तेव्हा कशा पद्धतीनं स्पीड करतो. दॅट विल बी द मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ऍक्शन. आता याच्याकरता काही स्टेप आहेत पहा. जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन घडेल, इन अ पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन, काय घडायला पाहिजे, तर सगळ्यात पहिली स्टेप आहे बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट टू द ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाईम. जेव्हा आपण एन्झाईमचे प्रॉपर्टीज बघितल्या होत्या तेव्हा त्याच्यामध्ये एक पॉइंट आला होता, 3D कन्फर्मेशन. म्हणजे एन्झाईमचं एक स्वतःचं एक स्ट्रक्चर असते, त्याला आपण टर्शियरी स्ट्रक्चर म्हणू शकतो. कारण एन्झाईम काय राहतात? दे आर प्रोटीन. तर त्या पूर्ण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये एक असा पार्ट असतो, जर आपण याला एन्झाईम कन्सिडर केलं, सपोज दिस इज द एन्झाईम, आणि या ठिकाणी इथं सपोज काय आहे, एक सबस्ट्रेट मी ड्रॉ करतो. कशाही पद्धतीचा है ना, हा काय झाला? सबस्ट्रेट. तर रिॲक्शन घडताना काय होते, सगळ्यात पहिली स्टेप कोणती घडून राहिली, इथं लिहिली आपण, बाइंडिंग ऑफ द सबस्ट्रेट टू द ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाईम. हा कम्प्लीट एन्झाईमचा मॉलिक्यूल आहे. मग या एन्झाईम मध्ये असा एक पार्ट आहे, असा त्याच्यातला एक स्ट्रक्चरल अरेंजमेंट असेल का, ज्याला आपण म्हणतो काय, ऍक्टिव्ह साइट. सपोज दिस इज द ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाईम. आणि हा असा एरिया असेल, त्याच ठिकाणी फक्त काय कंबाईन झाला पाहिजे, सबस्ट्रेट. लक्षात घ्या काय सांगायचं. आपल्या बॉडीमध्ये जे सबस्टन्सेस एंटर होतात, तर एखादं एक्झाम्पल घ्या ना, समजा एखादी टॅबलेट असेल, एखादी कॅप्सूल आहे ना, आपण सपोज वी आर सफरिंग फ्रॉम सर्टन इलनेस, आपल्याला एखादी बिमारी झाली आहे, ताप आली आहे, सर्दी झाली आहे, त्याच्याकरता आपण टॅबलेट्स घेतो.
मग जेव्हा ती टॅबलेट आपण कंझ्युम करतो, सगळ्यात पहिले तर ती डायजेस्ट होईल, डिझॉल्व्ह होईल आपल्या ब्लडमध्ये. मग डिझॉल्व्ह झाल्यानंतर कुठे जाते? एखादी हेडेक करता गोळी घेतली आहे आपण, स्टमक आपल्या ॲबडॉमिनल पेनसाठी घेतली आहे, बॉडी एक करता घेतली आहे, गेली डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये, पण त्याचा इफेक्ट तिथंच होईल ज्या टार्गेट करता तुम्ही ती टॅबलेट घेतली आहे. मग असं का होते? एन्झाईमच्या सोबत ह्या टॅबलेट विशिष्ट पद्धतीला बाइंड होतात, विशिष्ट स्ट्रक्चरला काय होतात, बाइंड होतात, बरोबर आहे, आणि नंतर त्या कॅरी केल्या जातात ज्या ठिकाणी त्याची गरज असेल. याला म्हणतात स्पेसिफिक ॲक्शन. तर असंच एन्झाईमचं नेचर असते. द सबस्ट्रेट शुड बाइंड होणं म्हणजे त्याला अटॅच होणं, त्याच्याशी जुळणं, अशा ठिकाणी जुळेल ज्या ठिकाणी एन्झाईमची काय असेल, ऍक्टिव्ह साईट. आणि ऍक्टिव्ह साईट म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं गेलं आहे की जेव्हा याचं स्वतःचं एक स्ट्रक्चर तयार होते एन्झाईमचं, तेव्हा त्याच्यामध्ये काही जेव्हा तो एन्झाईम कॉईल होईल, त्याच्यामध्ये केमिकल बॉन्ड्स तयार होतात ना कॉईल झाल्यामुळे, टर्सरी स्ट्रक्चर आहे, तर त्या ठिकाणी त्याला आपण क्रिव्हायसिस म्हटलं होतं. आणि त्या क्रिव्हायसिसला म्हणतो ऍक्टिव्ह साईट. तिथंच ऍक्च्युली रिॲक्शन घडते. हा सबस्ट्रेट स्वतःचं मॉडिफिकेशन त्या ठिकाणी करू शकतो, म्हणून त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह साईट. आता जेव्हा हे बाइंडिंग होईल तेव्हा काय तयार होते पहा. डायग्रामकडे मन लावून लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की ऍक्च्युली काय घडत आहे. याला मी नाव देतो ES कॉम्प्लेक्स. काय नाव दिलं त्याला? ES कॉम्प्लेक्स. म्हणजे सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड झाला आणि त्या सबस्ट्रेट आणि एन्झाईमचं एक कॉम्प्लेक्स तयार झाला, त्याला म्हणतात ES कॉम्प्लेक्स. काय डायग्राम मध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात येतो? या ठिकाणी ऍक्टिव्ह साईट वेगळ्या पद्धतीची होती, पण जेव्हा त्याला सबस्ट्रेट बाइंड झाला तेव्हा ती ऍक्टिव्ह साईट स्वतःला अशा पद्धतीने ऍडजस्ट करते का तिथं तो एन्झाईम बाइंड झालाच पाहिजे. विशिष्ट एन्झाईम विशिष्ट रिॲक्शनच्या स्पीडला का वाढवतो? डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत, डायजेशनमध्ये भाग घेतील, है ना. ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम आहेत, ते ब्रेकडाऊन मध्ये मदत करतील. काही लायगेज जॉईन करणारे एन्झाईम असतील, ते जॉईन करतील, है ना. डॅमेज आणि रिपेअर असं आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली घडत असते मित्रांनो. आणि म्हणून या एन्झाईमचं जे ऍक्टिव्ह साईट आहे ती सगळ्यात जबरदस्त एक फिनॉमिना आहे, एक पर्टिक्युलर एरिया आहे ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे टू मॉडिफाय. अशा पद्धतीने यानं एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटनं स्वतःचा शेप चेंज केला का जेणेकरून तिथं काय फिट झाला पाहिजे, सबस्ट्रेट फिट झाला पाहिजे. इथं पहा तुम्हाला थोडासा असा ट्रायअँग्युलर शेप दिसतो. इथं त्या ऍक्टिव्ह साईटचा शेप कसा झाला, स्क्वेअर टाईप झाला, लाईक सबस्ट्रेट. ठीक आहे. म्हणून पहिली आणि महत्वाची स्टेप कोणती घडली पाहिजे, तर बाइंडिंग ऑफ द सबस्ट्रेट टू द ऍक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम. आता याच्यातली दुसरी स्टेप कोणती आहे? आपण एन्झाईमची ऍक्शन बघून राहिलो, सबस्ट्रेट बाइंड झाला. आता सेकंड, चेंजेस इन द केमिकल किंवा डायरेक्ट आपण म्हणू शकतो कन्फॉर्मेशनल चेंज. व पुस्तकात असं म्हटलंय, चेंजेस इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. चेंजेस इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन केमिकल बॉन्ड्स ऑफ द सबस्ट्रेट. कशा करता? या सबस्ट्रेट मध्ये आता चेंजेस होतील, त्याच्यातले जे काही केमिकल बॉन्ड आहेत ब्रेकडाऊन होतील. समजा एखादा डायसॅकॅराइड ऍड झाला, त्याला ब्रेकडाऊन करून मोनोसॅकॅराइड तयार होईल, है ना. प्रोटीन जर ऍड झाला, त्या प्रोटीनला ब्रेकडाऊन करून कदाचित अमिनो ऍसिड तयार होतील. अशा टाईपमध्ये त्याच्यात काय करतात, चेंजेस घडतात. आणि हे चेंजेस कशा करतात असतात, टू गेट फायनल प्रोडक्ट. काय मिळायला पाहिजे, प्रोडक्ट. तर अशा पद्धतीची एन्झाईम ऍक्शन असते. काय कठीण नाही ना हो. तुम्ही एक्झाम्पल घेत चला, एक्झाम्पल घेतल्याशिवाय आपला कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही मित्रांनो. सपोज फूड बॉडीमध्ये एंटर झालाय आणि या फूडमध्ये आहेत कार्बोहायड्रेट. समजा ते पॉलिसॅकॅराइड्स आहेत. काय आहेत? पॉलिसॅकॅराइड. माहिती आहे का पॉलिसॅकॅराइड? फॉर एक्झाम्पल स्टार्च. याला आपली सेल काय करेल, ब्रेकडाऊन. आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर त्या गोष्टी तयार होतील ज्याची बॉडीला गरज आहे. समजा मला ग्लुकोजची गरज आहे, मग या स्टार्च पासून ग्लुकोज मॉलिक्युलला सेपरेट केला जाईल.
आणि हे का घडलं? कारण हा जो पर्टिक्युलर फूड आहे, सबस्ट्रेट आहे, हा एन्झाईमच्या सोबत बाइंड झाला असेल, एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईट सोबत त्याची रिॲक्शन घडली असेल, त्या रिॲक्शनच्या दरम्यान एन्झाईममध्ये बदल काहीच होत नाही. तर बदल कुठं घडतो? सबस्ट्रेटमध्ये बदल घडतो. आणि बदल होत असताना तो काय झाला? त्याच्यातले केमिकल बॉन्ड ब्रेकडाऊन झाले, कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं रूपांतर सिम्पलमध्ये झालं. यालाच तर ब्रेकडाऊन, यालाच तर डायजेशन म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी काहीतरी एक प्रोडक्ट तयार झाला, ग्लुकोज, ज्याची सेलला गरज आहे. ओके. इन धिस वे एन्झाईम ड्युरिंग ॲक्शन परफॉर्म टू थिंग्स. दोन गोष्टी घडायला पाहिजे. पहिले तर सबस्ट्रेट त्याच्यासोबत बाइंड झाला, त्याच्यानंतर सबस्ट्रेटमध्ये बदल होऊन सगळ्यात शेवटी काय तयार झाला? प्रोडक्ट. मुद्दा क्लिअर करा. प्रोडक्ट तयार होताना चेंजेस कशामध्ये होऊन राहिले? रिॲक्टंटमध्ये. जो रिॲक्शनमध्ये भाग घेतो त्याच्यातच बदल होईल, एन्झाईममध्ये बदल होत नाही. ही एन्झाईमची प्रॉपर्टी आहे. इट नेव्हर चेंजेस, इट विल रिमेन ॲज इट इज, ॲज इट वॉज प्रिव्हियसली बिफोर द रिॲक्शन. रिॲक्शनच्या अगोदर जसा तो एन्झाईम होता तसाच तो राहणार आहे. आणि हीच एन्झाईमची प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाची आहे. म्हणून तो कॅटॅलिस्टचं काम करतो. नेव्हर चेंजेस, फक्त रिॲक्शनचा स्पीड वाढवतो. ओके. चल, त्याच्यानंतर आपण पाहू काही मॉडेल्स जे डिस्क्राईब करतात की कशा पद्धतीनं हा सबस्ट्रेट आणि एन्झाईमचा काय तयार होतो? कॉम्प्लेक्स. Models to explain mechanism of formation of किंवा forming enzyme substrate complex. आता पहा, असे आपल्याला दोन मॉडेल्स डिस्कस करायचे आहेत. एक आहे मित्रांनो लॉक अँड की मॉडेल आणि दुसरा आहे इंड्युस्ड फिट मॉडेल. मॉडेल म्हणजे काय? एक अशा पद्धतीची एक स्ट्रक्चर किंवा अरेंजमेंट आहे की जी एक्सप्लेन करते की कोणत्या पद्धतीनं या एन्झाईमचा आणि सबस्ट्रेटचा काय तयार होत असेल? कॉम्प्लेक्स. है ना. वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी स्वतःचं मत देत असेल, त्यांनी स्वतःची एखादी पद्धती सांगितली असेल की बा अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स तयार होतो. तर ते जे एक्सपर्ट लोकांचं डिस्क्रिप्शन आहे, त्यांनी जी मेथड सांगितली त्याला म्हणतात त्यांचं मॉडेल. ठीक आहे. एक आहे लॉक अँड की मॉडेल आणि एक आहे इंड्युस फिट मॉडेल. आता याच्यापैकी हे जे लॉक अँड की मॉडेल आहे, इट वॉज गिव्हन बाय एमिल फिशर. इट वॉज गिव्हन बाय एमिल फिशर. ठीक आहे. आणि जे इंड्युस्ड फिट मॉडेल आहे, इट वॉज गिव्हन बाय कोशलँड. इट वॉज गिव्हन बाय कोशलँड. ठीक आहे. असे दोन वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांचे मॉडेल्स आहेत. आता अकॉर्डिंग टू धिस मॉडेल पहा, दोन गोष्टींची अरेंजमेंट सांगितलेली आहे. वन इज लॉक, अनदर इज की. आणि हे एक जनरल आहे, तुम्ही पण समजू शकता की व्हॉट काइंड ऑफ रिॲक्शन डू द लॉक अँड की पजेस. लॉक आणि की मध्ये काय रिलेशनशिप असते? एकदम सोपं आहे. एक विशिष्ट लॉक जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर यू रिक्वायर्ड अ पर्टिक्युलर की. कोणत्याही चावीनं कोणत्याही प्रकारचं कुलूप आपण ओपन नाही करू शकत, है ना. अर्थात त्याच्यामुळे लुटमारी घडते म्हणा सोसायटीमध्ये, तो वेगळा कन्सेप्ट आहे. पण एक गुणधर्म जर आपण पाहिला तर एका लॉकला ओपन करण्याकरता एका विशिष्ट आकाराचीच तुम्हाला काय लागेल? की लागेल. इथं कन्सिडर केलं आहे की लॉक साईजनं मोठं असतं म्हणून याला आपण कन्सिडर करतो एन्झाईम. की स्मॉलर इन साईज याला कन्सिडर करायचं आहे तुम्हाला सबस्ट्रेट.
काय कन्सिडर करायचं आहे? सबस्ट्रेट. म्हणजे लॉक आणि कीची अशी जर अरेंजमेंट आपण स्टडी केली तर पर्टिक्युलर लॉक ओपन करण्याकरता पर्टिक्युलर की पाहिजे, म्हणजे विशिष्ट सबस्ट्रेट विशिष्ट एन्झाईमलाच बाइंड होईल आणि तरच तेव्हा त्यांचा काय तयार होईल? एन्झाईम सबस्ट्रेटचा काय तयार होईल? कॉम्प्लेक्स तयार होईल. है ना? म्हणजे समजा आता सपोज आपण अशा पद्धतीची एक डायग्राम ड्रॉ केली की हा एक एन्झाईम आहे, हा आहे एन्झाईम. आता अंदाज लागतोच की ही त्याची ऍक्टिव्ह साईट आहे. एखादं कुलूप डोळ्यासमोर आणा, सपोज दिस इज अ पर्टिक्युलर लॉक, आणि ही आपल्याकडे काय आहे? एक की आहे. या कीनं मला हे लॉक ओपन करायचं आहे ना. लॉक या एवढ्या साईजचा आहे, सपोज लाईक द पाम, हा जो तळ हात आहे तळवा, याच्यापुरतं एक लॉक आहे. मग या लॉकला ओपन करण्याकरता ही की आपण कुठं अटॅच करतो? या लॉकला कुठे लावून पाहतो का? ओपन द लॉक, ओपन द लॉक? नाही. या लॉक जवळ असा एक पॉइंट आहे जिथं ती की इन्सर्ट केली जाईल अँड देन द लॉक विल बी ओपन. तर तो जो पॉइंट आहे जिथं आपण चावी ती ऍडजस्ट करतो त्याला म्हणतात ऍक्टिव्ह साईट. तिथंच काहीतरी बदल घडेल ना. अरे पटतंय का? हो. तर हा एक एन्झाईमचा पार्ट आहे आणि या ठिकाणी मी ड्रॉ करतो एक सबस्ट्रेट मॉलिक्यूल. सपोज दिस इज द सबस्ट्रेट. आता लक्षात येऊन जाईल तुमच्या. आता का प्रत्येक मॉडेलचा, या मॉडेलचं म्हणणं आहे की विशिष्ट पद्धतीचा शेप जर सबस्ट्रेटचा असेल तर तोच या एन्झाईमला बाइंड होतो. या दोघांच्या स्ट्रक्चरमध्ये कुठेही बदल घडत नाही. कन्सेप्ट लक्षात ठेवा. नो चेंज इन द शेप ऑफ द सबस्ट्रेट ॲज वेल ॲज ऑफ द एन्झाईम. पर्टिक्युलर सबस्ट्रेट पर्टिक्युलर एन्झाईम, झाला दोघांचा कॉम्प्लेक्स तयार. आता काय कठीण आहे कॉम्प्लेक्स तयार व्हायला? डायरेक्ट आपण कॉम्प्लेक्स तयार करू शकतो ना या ठिकाणी. आणि इथं काय बाइंड होईल? दिस इज युअर ES कॉम्प्लेक्स, है ना. आणि जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होईल, आता पहा एक्झाम्पल काय घ्यायचं आहे. इथं सबस्ट्रेटचं एक्झाम्पल आपण घेऊ. सपोज सुक्रोज. काय घेतलाय? सुक्रोज. काय आहे सुक्रोज? डायसॅकॅराइड आहे. आणि जेव्हा एखाद्या सुक्रोजला ब्रेकडाऊन केलं जाते तेव्हा काय तयार होते? एक तयार होतोस तो ग्लुकोज आणि दुसरा तयार होतोस तो फ्रुक्टोज. दुसरा काय तयार होतो? फ्रुक्टोज. तर रिॲक्शनच्या एंडमध्ये काय घडलाय पहा. द एन्झाईम वॉज ॲज इट इज, बरोबर आहे, प्लस हा जो पर्टिक्युलर सबस्ट्रेट आहे याचं रूपांतर कशामध्ये झालं माहिती आहे काय? असे दोन प्रोडक्ट तयार झाले. त्यातल्या एका प्रोडक्टला मी नाव देतो ग्लुकोज आणि दुसऱ्या प्रोडक्टला मी नाव देतो फ्रुक्टोज. ठीक आहे. सो दीज आर द प्रोडक्ट्स. आणि याला म्हणतात लॉक अँड की मॉडेल. काय समजलं पहा. पर्टिक्युलर सबस्ट्रेट पर्टिक्युलर एन्झाईमच्या सोबत रिॲक्ट झाला, बाइंड झाला. कारण एन्झाईम ऍक्शन करताना दोनच महत्वाचे मुद्दे. एन्झाईमला सबस्ट्रेट बाइंड झाला पाहिजे, सबस्ट्रेटमध्ये चेंज घडला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी प्रोडक्ट तयार झाला पाहिजे. कच्चा माल टाकला, कच्च्या मालामध्ये प्रोसेसिंग घडली, त्याच्यानंतर काहीतरी उत्पन्न तयार झालं, प्रोडक्ट तयार झाला. लक्षात येत आहे? साखर बनवायची आहे, है ना. शुगर मिल ज्याला म्हणतो आपण, शुगर फॅक्टरी, त्या ठिकाणी आपण कच्चा माल टाकतो, ऊस, तो झाला सबस्ट्रेट. इंडस्ट्री, एखादा कारखाना, त्या ठिकाणी मशिनरी असतील, त्या मशिनरीला एन्झाईम समजा. मशिनरी बदलली का? मशिनरी ॲज इट इज आहे. बदल कुठं घडला? त्या ऊसामध्ये चेंजेस घडलाय. कळतंय का काय सांगून राहिलो? शुगर केन नावाचं जे आपण रॉ मटेरियल ऍड केलं त्याच्यात बदल घडला, वेगळाच सबस्ट्रेट होता आणि प्रॉडक्ट काय तयार झाला? पावडर तयार झाली, साखर तयार झाली. बदल कशात नाही घडला? इंडस्ट्री मशिनरी आहे त्याच्यात चेंज नाही घडला, पण त्यानंच तर रिॲक्शनचा स्पीड वाढवला ना. सपोज देअर वॉज नो एनी मशिनरी आणि तुम्हाला शुगर प्रोडक्शन करायचं आहे हातानं, किती वेळ लागेल? स्पीडअप करणारा कोणता मॉलिक्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो? इट इज द एन्झाईम. सो कीप इन माइंड, अकॉर्डिंग टू लॉक अँड की मॉडेल गिव्हन बाय एमिल फिशर, काय म्हटलं आहे की जेव्हा एखादा सबस्ट्रेट एन्झाईम सोबत बाइंड होतो तर तो पर्टिक्युलर साईजचाच असला पाहिजे आणि एन्झाईमचं स्वतःचं एक 3D कन्फर्मेशन असते.
त्याला ऍक्टिव्ह साईट असते, ही ऍक्टिव्ह साईट आहे, तिथंच तो पर्टिक्युलरली बाइंड झाला तर दोघांचा कॉम्प्लेक्स तयार होईल. फायनली काय होते तयार, प्रोडक्ट. लॉक आणि कीच्या रिलेशनशिप सारखं मॉडेल आहे. आता याच्याच सारखं दुसरं मॉडेल आहे कोणतं, इंड्यूस फिट मॉडेल. आता याच्यात काहीतरी वेगळं स्टेटमेंट त्यांचं दिलंय. पाहता याचं काय म्हणणं आहे, अकॉर्डिंग टू दिस मॉडेल अप्रोच ऑफ द सबस्ट्रेट, म्हणजे जेव्हा एखादा सबस्ट्रेट एंटर होईल इट इंड्युसेस, म्हणजे त्याच्यामुळे काय घडते, कन्फर्मेशनल चेंज इन एन्झाईम. म्हणजे सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड तेव्हा होईल जेव्हा एन्झाईम स्वतःच्या स्ट्रक्चरमध्ये ऍडजस्टमेंट करेल. पहा पुस्तकात एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. हा, आणि इथे समजा काय आहे, एक हा असा सबस्ट्रेट आहे. तर बाइंड होताना काय झालाय की इथं अशा पद्धतीचा थोडासा काय झालाय, चेंज झालाय. कन्सिडर करा की हा एक एन्झाईम आहे, हा एक सबस्ट्रेट आहे, आणि ही काय आहे, त्या एन्झाईमची ऍक्टिव्ह साईट आहे. ही काय आहे, एन्झाईमची ऍक्टिव्ह साईट. या ऍक्टिव्ह साईटचा शेप पहा कसा होता सुरुवातीला, आणि जेव्हा त्या ईएचचा कॉम्प्लेक्स तयार झाला तेव्हा सबस्ट्रेट ऍज इट इज ड्रॉ केला. चेंज कुठं घडला, याची जी ऍक्टिव्ह साईट आहे, हे ती ऍक्टिव्ह साईट अशी ड्रॉ करतो मी आता. बदल लक्षात आला का, एन्झाईमची ऍक्टिव्ह साईट जिथं असते तिथं त्याचा एक शेप असतो, तिथं त्याचे काही केमिकल बॉन्ड्स असतात, तिथं काहीतरी एक अटॅचमेंट, क्रिव्हाईस म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये बदल घडलाय. तर काय म्हटलंय, सबस्ट्रेट जेव्हा एंटर होईल तो काय करतो, इट ब्रिंग्स अबाउट कन्फर्मेशनल चेंज इन द एन्झाईम. सबस्ट्रेटमध्ये बदल नाही घडला याचं म्हणणं आहे. हा बदल कोणात घडून आणतो, एन्झाईम मध्ये बदल घडून आणतो, पण पूर्ण एन्झाईम मध्ये नाही. एन्झाईमच्या फक्त ऍक्टिव्ह साईटमध्ये. कशा करता, सो दॅट द सबस्ट्रेट विल बी बाइंड व्हेरी परफेक्टली. कारण सबस्ट्रेट हा व्हेरायटीज आहे. कधी कार्बोहायड्रेट एंटर होईल, कधी प्रोटीन एंटर होतील, कधी न्यूक्लिक ऍसिड असेल, कधी लिपिड असेल. व्हेरायटीचे सबस्ट्रेट आहे. परंतु एन्झाईम काय, एन्झाईम तर हा प्रोटीनच आहे, म्हणजे एन्झाईमचा शेप जवळपास सारखाच असेल. तर चेंज कुठं होतो याचं म्हणणं आहे की एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटमध्ये कशा करता चेंज घडला, जेणेकरून तो सबस्ट्रेट तिथं प्रॉपरली बाइंड झाला पाहिजे. या छोट्याशा ऍक्टिव्ह साईटमध्ये सबस्ट्रेट बसेल का, मग ऍक्टिव्ह साईटने स्वतःला काय केलं, एक्सपांड केलं. ऍक्टिव्ह एक्सपांड केलं म्हणजे काय, त्या ठिकाणी केमिकल बॉन्ड ब्रेकडाऊन झाले असतील आणि बरोबर सबस्ट्रेट तिथे बाइंड झाला असेल. आणि फायनली याच्यापासून काय तयार होईल, हा सबस्ट्रेट एन्झाईम ॲज इट इज राहील. हा आपला एन्झाईम ॲज इट इज आहे, प्लस हा जो सबस्ट्रेट आहे हा काय तयार होईल. आता समजा इथं सपोज एक कार्बोहायड्रेट असेल तर त्याचं ब्रेकडाऊन करून 2 मॉलिक्यूल तयार होते है ना. एक असा मॉलिक्यूल, पुस्तकातली डायग्राम आपण पाहून आलो, एक असा मॉलिक्यूल तयार दाखवलाय आणि एक समजा असा, याला म्हणतो आपण प्रोडक्ट तयार झाला. ठीक आहे, आणि एन्झाईम ॲज इट इज. तर म्हणून काय म्हटलंय पहा, इंड्यूस फिट मॉडेल शोज दॅट एन्झाईम आर रादर फ्लेक्झिबल स्ट्रक्चर. याला फ्लेक्झिबल मॉडेल सुद्धा म्हणतात. फ्लेक्झिबल म्हणजे काय, ज्याच्यात बदल होऊ शकतात. एक फ्लेक्झिबल स्ट्रक्चर आहे इन विच ऍक्टिव्ह साईट कंटिन्युअसली रिशेप. ऍक्टिव्ह साईट जी एन्झाईमची ती स्वतःचा शेप बदलत राहते. केव्हा, ड्युरिंग इंटरॅक्शन विथ द सबस्ट्रेट. इंटरॅक्शन सबस्ट्रेट सोबत जेव्हा त्याची एक रिॲक्शन नाही म्हणतात त्याला, रिॲक्शन सबस्ट्रेट मध्ये होऊन राहिली, पण तो सबस्ट्रेट त्या एन्झाईमच्या जवळ असला पाहिजे. त्याला रिॲक्शन करता जागा कुठे आहे, ती जागा एन्झाईम देतो, तर ती जागा बदलत राहील. केव्हापर्यंत, अंटिल द टाइम सबस्ट्रेट इज कम्प्लिटली बाउंड टू इट. जोपर्यंत सबस्ट्रेट त्या एन्झाईमला परफेक्टली बाइंड होणार नाही तोपर्यंत त्याच्या ऍक्टिव्ह साईटमध्ये बदल होतो म्हणून त्याला म्हटलं आहे चेंज होतो म्हणून त्याला म्हटलं आहे फ्लेक्झिबल. सो दिस इज कॉल्ड ॲज इंड्यूस फिट मॉडेल. इंड्यूस म्हणजे काय, तर सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड होणं, तो बाइंड होईपर्यंत, फिट होईपर्यंत
एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटमध्ये बदल होतो आणि सगळ्यात शेवटी काय तयार होईल, प्रॉडक्ट तयार होईल. ओके, सो दीज आर द टू मॉडेल विच कॅन बी एक्सप्लेन बाय युझिंग द फॉलोविंग डायग्राम्स. तर अशा पद्धतीचे हे दोन मॉडेल लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पार्ट आपल्याला जो डिस्कस करायचा आहे तो असेल फॅक्टर्स. तो आपण आता नंतर पाहू.